श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते. यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे. सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल. धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नजरदोष, करणी बाधा, अडचणी असतील, दारिद्र्य असेल तर हे सर्व तर नष्ट होणारच आहे. पण त्याचमुळे जे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची खूप अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही. आता घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा जर आपल्याला नजर लागली असेल की आपले ग्रह चांगले नसतील, तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात. आता जर घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कटकटी होतात, कलह होतात. आपल्या घरामध्ये पैसा तर येतोय पण आलेला पैसा हा स्थिर राहत नाही. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल, मुलं आजारी पडत असतील, मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा मुलं खूप कटकट करत आहेत, चिडचिड करत आहेत, तर अशा वेळी जे आहे आपल्याला हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ह्या ज्या समस्या आहेत ह्या समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळेल. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा. ते ह्या उपायाकरता आपल्याला एक कापूरदानी जर तुमच्याकडे असेल तर ती कापूरदानी घ्या किंवा एक स्टीलची प्लेट घेतली तरीही चालणार आहे. आणि त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला थोड्याशा अक्षता ह्या ठेवायच्या आणि त्या अक्षतावर आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्यात. मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये असला पाहिजे, कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता हे दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतो. म्हणून आवर्जून कोणत्याही उपायामध्ये भीमसेनीच कापूर वापरत जा. आता ह्या ज्या 7 कापराच्या वड्या आपण त्या प्लेटमध्ये ठेवल्या त्यावरती आपल्याला 1 चमचा गाईचं तूप हे टाकायचं आहे. आता आपल्याला 2 लवंगा घ्यायच्यात आणि 2 हिरवी वेलची घ्यायची आहेत. फक्त ह्या लवंग आणि ज्या वेलची आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात. त्या अखंड असल्या पाहिजेत, कुठेही तुटलेल्या किंवा किडलेल्या किंवा खंडित झालेल्या नसाव्या. अखंड 2 लवंग आणि 2 वेलची आपल्याला घ्यायच्यात. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचेत. आता तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर आवर्जून काळे तीळ घ्या, जर नसतील काळे तीळ तर पांढरे तीळ घेतले तरीही चालणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे.
पिवळी मोहरी असेल तर आवर्जून तीच घ्या आणि काही कारणास्तव जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 लवंगा, 2 हिरव्या वेलची, त्याचबरोबर थोडेसे पांढरे आणि काळे तीळ, त्याचबरोबर थोडीशी आपण पिवळी मोहरी घेतलेली आहे. तर ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील, लहान असो की मोठे असो, प्रत्येक सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्यात. म्हणजे जर लहान मुलं आहेत ती सारखी कटकट करत असेल, चिडचिड करत असेल, अभ्यास केलेला त्यांना लक्षात राहत नसेल किंवा त्यांना नजर लागलेली असेल, तर अशा मुलांवरनं सुद्धा जर आपण ओवाळलं तर त्यामुळे जे आहे त्यांना लागलेली नजर आहे ती निघून जाते आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये प्रगतीही होत असते, त्यांची कटकट कमी होऊन जाते. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती असेल किंवा फार चिडचिड करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यावरनं सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं. म्हणजे अर्थात काय, तर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या ओवाळून घ्यायच्या. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू एकदा फिरवून घ्यायच्यात. म्हणजे घराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ओवाळून घ्यायच्यात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी आपण प्लेटमध्ये अक्षता आणि त्याच्यावर कापूर ठेवलेला आणि त्याच्यावर तूप टाकलेलं, ती प्लेटमध्ये ह्या वस्तू ज्या ओवाळलेल्या आहेत त्या आपल्याला टाकायच्यात. आणि आता ही प्लेट घेऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. आता उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं, आपल्या घराचे जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो खोलायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढ्या पण खिडक्या असतील त्या सर्व आपल्याला खोलून ठेवायच्यात. कारण आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य, नकारात्मकता आहे, दोष आहे, ते बाहेर काढण्याकरता आपण करतोय. म्हणून आपल्याला सर्व दरवाजे खिडक्या खोलून हा उपाय करायचा आहे. आता जी आपण प्लेट देवघरामध्ये घेऊन गेली आहे ते आपल्याला दिव्याच्या मदतीने त्या प्लेटमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामधनं जो होणारा धूर आहे तो काही वेळा करता आपल्या देवघराच्या इथेच ठेवायचं आणि मग काही वेळानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ती प्लेट जी आहे म्हणजे तो धूर आहे तो फिरवायचा आहे. आणि फिरवताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा जय राम श्रीराम जय जय राम, तुम्ही जो पण मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचं जप करत करत हे जी कापूरदानी आहे ती संपूर्ण घरामधनं आपल्याला फिरवायची आणि संपूर्ण घरामधनं फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर नेऊन ही कापूरदानी आपल्याला ठेवायची आणि तिथेच जी आहे ती प्रज्वलित राहू द्यायची. जिथपर्यंत तो कापूर प्रज्वलित आहे आपल्याला तिथेच बसून जे आहे निरंतर मंत्रोच्चार करायचा आहे. हा मंत्रोच्चार जप आपण करत राहिल्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते. आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रभाव वाढतो आणि त्यामुळे जे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, दारिद्र्य, अडचणी, संकट हे नष्ट होतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतं कारण हा उपाय आपण संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस करणार आहेत आणि अशा वेळेस जर आपण कोणते उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन हे आपल्या घरामध्ये होतं आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही राहत, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही आणि म्हणूनच आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि म्हणूनच जे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.